थोडं लक्ष द्याल. BMS BHMS म्हणजे आपली आयुषची काउन्सिलिंग एक लेटेस्ट अपडेट आहे. म्हणजे आज 10 डिसेंबर 2025 असं वाटलं होतं की आपलं काउन्सिलिंग जे आहे तर ते आता सध्या एंड होणार आहे. कारण आपली कट ऑफ डेट जी आयुषनं दिलेली होती तर ती 10 डिसेंबर होती. पण आज अचानक एक नोटीस आली. ती नोटीस मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. तर त्यामुळे नक्कीच काउन्सिलिंग प्रक्रिया आता लांबणीवर. पण यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. तुमचा स्कोअर जर कमी असेल 144 प्लस तुम्ही जर असाल समजा तर अजूनही तुम्ही तमिळनाडू BMS चा विचार करू शकता. तिकडे काही सीट्स वॅकंट आहे. त्यामध्ये तुम्हाला 2,75,000 मध्ये विथ हॉस्टेल मेस पर इयर हे तुमचं बसू शकतं BMS. पण तुमची तयारी पाहिजे. तुम्ही जर तयार असाल तर 84 59 81 89 23 या नंबरला तमिळनाडू BMS असा मेसेज कराल. बघा आता ही जी नोटीस आहे तर ही आजची नोटीस आहे 10/12/2025 आणि हे सगळं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोग नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन तर NCISM ची ही नोटीस आहे आणि एक अधिकृत वेबसाईटवरची ही डाउनलोड केलेली नोटीस. त्यामध्ये सब्जेक्ट काय दिलेला दिसतो बघा, एक्सटेन्शन ऑफ कट ऑफ डेट ऑफ स्ट्रे वॅकन्सी राऊंड. हे जे SVR दिलेलं आहे तर हे स्ट्रे वॅकन्सी राऊंडच्या ऍडमिशनसाठी स्टेट UT काउन्सिलिंग आयुष UG 2025. आता प्रश्न असा येतो की सर कट ऑफ एक्सटेन्शन ऑफ कट ऑफ, आता कट ऑफ जो आहे आपला तर तो कट ऑफ डेट वाढलेली आहे. आपला कट ऑफ क्वालिफाईंग क्रायटेरिया अजून कमी झालेला नाही. तो पण 99% चान्सेस आहेत की तो कमी होईल. फक्त तुम्ही एक 2-3 दिवस अजून वेट कराल. कारण जर समजा शेड्यूल वाढलं तर नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस दिसत आहेत. आता जर आपण एक विचार केला तर यामध्ये एक टेबल देण्यात आलेला आहे. कोर्स आहे UG अंडर ग्रॅज्युएट. प्रिव्हियस कट ऑफ डेट होती 10 डिसेंबर 2025 म्हणजे आजची डेट आहे आणि या आजच्या डेटच्या नंतर ती डेट रिवाइज झालेली आहे आणि कट ऑफ डेट आहे 20 डिसेंबर 2025. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही जर आतापर्यंत कुठेही BMS BHMS ला ऍडमिशन केलेली नसेल तर तुम्हाला आता एक संधी उपलब्ध झालेली आहे. कर्नाटक म्हणा, MP म्हणा किंवा तमिळनाडू म्हणा, तुमचा स्कोअर जर कमी असेल तर नक्की तुम्ही या 3 स्टेट पैकी एका स्टेटचा विचार अजूनही करायला पाहिजे. कारण एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन सुरू होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. तर त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत कुठेही ऍडमिशन केलेली नसेल, आता जवळपास आपले 15 विद्यार्थी यावर्षी तमिळनाडूच्या एकाच कॉलेजमध्ये, त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला जर त्यांच्यासोबत ऍडमिशन करायचे असेल, त्यामध्ये 8 मुली आहे जवळपास, त्या कॉलेजमध्ये जर जायचं असेल तर लवकरात लवकर निर्णय घ्या, आम्हाला कळवा. 84 59 81 89 23 हे बघा इथं नोट देण्यात आलेली आहे. नो फर्दर एक्सटेन्शन ऑफ डेट विल बी. आता हे कोणत्या डेट पर्यंत? आफ्टर 20 डिसेंबर 2025 या डेट नंतर हे एक्सटेन्शन मिळणार नाही असं या नोटीस मध्ये देण्यात आलेलं आहे. बघूया नेमकं अजून काय होतं. इथं साईन वगैरे सगळं आहे आणि हे PDF जे तर हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर सुद्धा करूया. तुम्ही जर नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके, बाय.